चला एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. मुंब्रा नववा बॅटर पाठवा. लाईव्हला प्रॉब्लेम होते नाव देण्यासाठी. नववा बॅटर तर असेल कोणतरी, 9व्या क्रमांकावर उतरणारा कोणतरी असेलच ना. तोपर्यंत सलामीच्या फलंदाजांची नावं. नितेश सर. अमित स्ट्राईक एंडला आणि शानू नॉन स्ट्राईकला. शानू मला नक्की माहिती आहे कारण साई कृपा चषक मध्ये शानूला सिरीज मिळाली होती, म्हणून त्या शानूची ओळख नक्कीच आहे. हमीद हलक्या हाताने खेळला. हमीदने पहिल्याच चेंडूवर एकदा मिळते, एका धावेने श्री गणेशा केला जातोय. आपलं खातं उघडलं जाते. मुंब्रा संघाच्या धाव फलकावरती पहिली धाव लावली जाते या एका धावेने. अरबाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसतोय आपल्याला MJ फायटर्स या संघाकडून. 4 षटकांचा सामना, 5 चेंडूचं षटक आपल्याला पाहायला मिळते सामन्यामध्ये. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू अरबाज याचा. नसीब शॉट आपल्याला पाहायला मिळाला, फक्त दिशा दाखवली. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आपल्याला पाहायला मिळते. अरबाज कालिंदकर पुन्हा एकदा सुंदर चेंडू, टप्पा पडला. कीच हमीदला वाटलेलं की चेंडू फिरेल, मात्र चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपण धाव फलकावरती पाहतोय मुंब्रा संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार थांबवलं जातंय. सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र संधी होती शानूला बाद करायची कुणालकडे आणि त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. कोळशाच्या खाणीतून हिरा शोधता आला नाही, घेऊन फक्तच कोळसा झाला बाहेर. 4 चेंडू संपले आणि शेवटचा चेंडू बाकी. निर्धाव चेंडू, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी, ती 1 धाव सुद्धा मिळाली नसती, तिथे सुद्धा धावबाद होऊ शकला असता जर कुणालने तो चेंडू हातात पकडून यष्टिरक्षकाच्या बाजूने फेकला असता. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. चला पंचांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे, थोडंसं फास्ट व्हायचं आहे. गौरव दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू गौरवचा स्वैर घोषित करताना आपल्याला पाहायला मिळते. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, समजू शकलेला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते.
पुन्हा एकदा स्वेर. आवाज कमी रे. दोन चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. नाही एकदा तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. सहा झालाय. 3 चेंडू 6 धावा. तीन चेंडू आणि 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि शानूला माघारी परतवलं. एक मोठा मासा गळायला लागलाय MJ फायटर्स संघाच्या. खरोखरच चला नक्कीच आयोजकांचा सूचना आमच्यापर्यंत आले. रफिक पुन्हा एकदा स्वेर चेंडू. पुन्हा एकदा वाईड. या षटकामध्ये आतापर्यंत 4 स्वेर चेंडू गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 धावांवर. 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या अरबाजने. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि हमीद बाद झालाय. दुसरं षटक संपलंय. नासिर इला चेंडू. एक धाव मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. एक चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद. झालाय. आकाश फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आलेला. फटका हाणलाय. थोडस फंबल झालाय सामित. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. 3 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. खरोखरच मुंब्रा संघाला बांधून ठेवलं. मात्र मी मुंब्रा संघाची गोलंदाजी खूप वेळा पाहिली आहे. जितेश खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर नक्कीच विकास ज्यावेळेला आपण भंडारी समाजाच्या मैदानावर आपण मुंब्रा संघाला खेळताना पाहिलं त्यावेळेला
मुंब्रा संघाच्या समोर मुंब्रा संघासाठी 15 ते 16 धावा सुद्धा खूप काही देऊन जात होत्या. 11 धावा झालेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 4 चेंडू संपलेत. शेवटचा चेंडू नासिर याचा. बारा नो बॉल. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदम मिळते आणि एका धावेच्या मदतीने तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर. एकदा निर्धाव चेंडू अक्षय पुसाळकर. पहिला चेंडू. चांगला फटका आकाशकडनं पाहायला मिळाला आपल्याला. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगला थ्रो. मात्र एकदम मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 14 धावांवर. एकदम मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती निर्धाव चेंडू.
चला दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला 16 धावांची गरज असताना धावसंख्या आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर गौरवने एक धाव घेतली. सामिद आणि हमीद असा सामना आपल्याला पाहायला मिळते. मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पडली 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. 16 धावांचा पाठलाग MJ फायटर्स संघाला करायचा आहे. नक्कीच पण खूप वेळा त्यांची गोलंदाजी पाहिली मुंब्रा संघाची. वेळा जरी धावसंख्या कमी असली तरी सुद्धा हा संघ आपल्याला पुढे जाताना दिसतो. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 3 धावांवर. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तब मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा आपल्याला धावफलकावरती आपण पाहतोय. मात्र मुंब्रा सारखा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चला नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेक करून घ्यायचंय. बानकोट विरुद्ध दिघी. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. असीम चला थोडं फास्ट व्हायचंय. पहिला चेंडू सुंदर फटका गौरव याचा. चला थोडस फास्ट व्हायचंय. सुंदर गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं फॉलो थ्रू मध्ये. लांबून संघ आलाय खरं म्हणजे आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये आले हे महत्वाचं आहे. नो घोषित केलाय पंचाने. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 5 धावांवर. 2 चेंडू 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एवढा लांबून संघ इथे आलाय आपल्यामध्ये उपस्थित राहिला आणि आपल्यामध्ये एवढ्या गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये. आणि कोकणातील थंडी तर ही नक्कीच सर्वांनाच माहिती आहे. कोकणातील थंडीचं वातावरण कसं असतं. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा एवढ्या लांबून संघ येऊन कोणताही आक्षेप न घेता किंवा कोणतेही काही वादावाद न करता शांतपणाने अजूनपर्यंत आपल्याला सामना खेळताना दिसतोय हा मुंब्रा संघ. खरोखरच
खऱ्या अर्थाने कौतुक आहे ते मुंब्रा संघाचे की पाच झालाय. दोन बारा बारा बॉल बाकरा. असीम खरोखरच चांगली गोलंदाजी असीमची आपल्याला पाहायला मिळते. सामी पुढे येऊन खेळलाय पण काढलाय मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच झोकून दिलं होतं स्वतःला या चेंडूवरती आणि चेंडू अडवला. चेंडू अडवल्यानंतर शेवटचा एक चेंडू बाकी. असीम याचा खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. एक स्वेर चेंडू वगळला तर मात्र येतोय स्टेट ड्राईव्ह मधना गौरवच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. या 4 धावांच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 10 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 10 चेंडू मध्ये आता धावा राहिल्या. कोट दिघी विरुद्ध बानकोट. एक जेटीच्या या बाजूला आणि एक जेटीच्या त्या बाजूला. सहा पाहिजे. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता बघूया टॉस कुठे गेला, जेटीच्या या साईडला का जेटीच्या त्या साईडला. रफिक गोलंदाजी करण्यासाठी. टॉस कोणी जिंकलाय? डिसिजन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र खऱ्या अर्थाने सामन्याला रंगत चढते. 2 संघ मुंब्रा लांबून आलेला संघ आपल्यामध्ये खेळताना दिसतोय. मात्र श्रीवर्धन मधील तेवढाच ताकदीचा संघ त्यांच्या समोर उपस्थित आहे. काय होईल ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही, कारण हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला लागेल असं काहीतरी वाटायला लागलंय. मात्र खऱ्या अर्थाने पाहायचं झालं ना, गौरव म्हणतो तोच गौरवच्या बॅट मधून येतोय एक कणकणीत चौकार. डीजे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 1 धाव आणि हा विजयी चौकार पाहायला मिळाला. अभिनंदन MJ फायटर्स. चला नाणेफेकी बानकोट संघाने नाणेफेकी जिंकले. डिसिजन अजूनपर्यंत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आव्हान दिलंय ते म्हणजेच दिघी या संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच सामना जिंकलाय MJ फायटर्स संघाने. मुंब्रा संघ पराभवी झालाय आणि त्यानंतर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र समालोचन कक्षामधील आवाज आपल्याला बदलताना दिसेल. मी विनंती करतो यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत समालोचन कक्षामध्ये. पुढच्या सामन्यासाठी बानकोट विरुद्ध दिघी सामना नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल, तो म्हणजेच रोमेश वाघे सरांच्या वाणीतून. विनंती करतो रोमेश वाघे, आपण कुठं असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. रोमेश वाघे, या पुढचा आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल रोमेश वाघे यांचा.